चला तर मग आज आपण सोलापुरी खमंग अशी शेंगदाण्याची चटणी बघूया। आता त्यासाठी इथे मी 1.5 वाटी शेंगदाणे घेतले आहे। साधेच शेंगदाणे आहेत बरं का, यासाठी वेगळे असे शेंगदाणे घेण्याची गरज नाही। याला मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावरच्या टलफरं काढून घ्यायची। पुन्हा एकदा पॅनमध्ये 1 चमचभर तेल घालायचं आणि हेच शेंगदाणे अजून एकदा भाजून घ्यायचे। अगदी 2 मिनिटापर्यंत भाजायचे, पण हो, गॅसची फ्लेम लो ठेवायची। या चटणीची चव वाढते ती ह्या एका पदार्थामुळे, तो म्हणजे लसूण। इथे वापरणारा लसूण मी देशी लसूण घेतला आहे बरं का। ह्याला वास आणि टेस्ट दोन्ही पण छान असते। 10 ते 12 देशी लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, 1 मिनिटभर त्याला परतून घ्यायचं। त्यानंतर ह्याला सगळ्याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं। थंड झाल्यानंतरच आपण ह्याचं वाटण करणार आहोत। आता खलबत्त्यात किंवा मिक्सरच्या भांड्यात तुम्हाला हवं त्यात तुम्ही ही चटणी वाटून घेऊ शकता। यात चवीनुसार मीठ आणि 1 चम्मचभर लाल तिखट घातलं आहे। चांगलं हलवून एकदा मिक्सर फिरवून घ्यायचा। तयार आहे आपली खमंग अशी शेंगदाण्याची चटणी।